सप्रेचा फ्रोझन कट या 500 ग्रॅमच्या पॅकमध्ये येतो. मिसळसाठी एक्स्ट्रा तर्री हवी असेल किंवा तर्री पोहे करायचे असतील किंवा कटवडा करायचा असेल तर आपण या कटाचा वापर करणार आहोत. हा कट आपण सर्वप्रथम मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. पाऊचमध्ये वाटण किंवा मसाला असतो तो संपूर्ण घेण्यासाठी पाऊचमध्ये गरम पाणी घालून आपण व्यवस्थित तो मसाला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेऊन या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि आता हे 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. 2 मिनिटं झाल्यानंतर बाउल बाहेर काढून घेऊन आपण तो कट व्यवस्थित ढवळायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता फ्रोझन लंप कट अजून आपल्याला दिसतो आहे. जो कट डिफ्रॉस्ट झालेला आहे तो व्यवस्थित ढवळून घ्या आणि परत 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. कट मधला फ्रोझन पार्ट सगळा पूर्ण वितळला पाहिजे आणि कट छान गरम झाला पाहिजे. साधारण 4 मिनिटं आपल्याला टोटल मायक्रोवेव्ह साठी लागतील. याच्यामध्ये अजूनही थोडासा आईस लंप दिसतो आहे आपल्याला. परत 1 मिनिट मायक्रोवेव्ह करू. आता या कट वरती छान तेलाचा तवंग आलेला आहे. याला तर्री असं देखील म्हणतात आणि छान वाफ देखील येते. हा कट रेडी आहे.